मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. नाशिक येथे नुकतंच अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन पार पडलं आणि आपण सर्वांना ज्ञात असलेले अभिनेते नाना पाटेकर हे त्या ठिकाणी भाषण करताना अतिशय एक उत्तम मुद्दा त्यांनी देऊन गेले. तो मुद्दा असा की साधारणतः शेतकऱ्यांचे प्रश्न आपणा सर्वांना तर माहीत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, त्यांचे प्रश्न पटकन सोडवले जात नाहीत. कधी अति उत्पादन होतं, कधी कमी उत्पादन होतं, म्हणजे ते नाही, कधी अवकाळी होते. तर त्यांचे प्रश्न हे सतत एका प्रश्नातून दुसऱ्या प्रश्नात हा शेतकरी सतत सतत अडकलेलाच असतो. आणि त्या ठिकाणी बोलताना नाना पाटेकरांनी एक अतिशय चांगलं विधान केलं आणि मला असं वाटतं की त्यावर निश्चित बोललं पाहिजे. कारण ते असं म्हणाले की जर तुमचं प्रश्न, तुमचे जे काही प्रश्न आहेत, ते जर सरकार सोडवू शकत नसेल, सरकार म्हणजे कोण हो? शेवटी आपण निवडून दिलेली माणसंच की, म्हणजे आपल्यातलेच प्रतिनिधी. तर तुम्ही दुसरे प्रतिनिधी निवडा आणि तुमच्या आवडीचं किंवा तुमचे प्रश्न सोडवणारं सरकार तुम्ही आणा. अर्थात तो लोकशाहीचा गाभा तो आहे, तो त्यांनी सांगितला. पण त्यांनी अजून एक मुद्दा जो सांगितला तो मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. ते म्हणाले की यांना कळत कसं नाहीये की हे मरणार आहेत, म्हणजे हे अमर नाहीये आणि अमर नसताना सुद्धा हे ज्या प्रकारे संचय करतात, ज्या प्रकारे वागतात, ज्या प्रकारे बोलतात, तर हे म्हणजे ह्यांच्याकडे बघितलं तर आपण आदर्श म्हणून कोणाकडे बघायचं? पण हे तर आपले आदर्श होऊ शकत नाहीत. म्हणजे जीवनाचं जे अंतिम सत्य आहे, की मृत्यू अटळ आहे. प्रत्येक व्यक्तीचा जन्म झाल्यानंतर एक गोष्ट जी निश्चित आहे ती म्हणजे मृत्यू. त्यामुळे कुणीही अमर नाही आणि हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, की हे कळलं पाहिजे. अर्थात ते जरी राजकारणाच्या संदर्भात बोलले असतील, तरी मला असं वाटतं, की प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला हे समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. कारण मृत्यू हा येणार आहे. लोकांना धनसंचयाची सवय असते, वस्तुसंचयाची सवय असते. कधीतरी वापरू, ते कधीच वापरल्या जात नाही. पैसे तर आपण बघतो अनेक क्षेत्रामध्ये लोकं गैरमार्गाने पैसे कमवतात आणि कमवत राहतात, कमवत राहतात. आयुष्य जगायचं राहून जातं. एक दिवस ठरलेल्या वेळी मृत्यू हा येतो आणि मग अनेक कहाण्या आपण ऐकत असतो. अनेकांचे अनुभव आपण पाहत असतो. तर त्यामुळे मला असं वाटतं नाना पाटेकर यांनी जो काही मुद्दा सांगितला, की मरण येणार आहे आणि ते नक्की आहे, त्याची खात्री आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा प्रत्येकाने थोडंसं स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी असं नाही म्हणणार फक्त राजकारणातल्याच लोकांनी, त्यांनी त्या संदर्भाने जरी बोललं असेल, तरी मला असं वाटतं, की समाजातल्या प्रत्येकाने या संदर्भात विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे जर विचार केला आणि मी जाणार आहे, ती वेळ देवाला माहीत आहे. आणि त्यावेळेस मला हे सगळं सगळं सोडून जायचं आहे. मला काहीही घेऊन जाता येणार नाहीये बरोबर. हे सगळं मग आजचा दिवस आपण चांगला का जगू नये? हा प्रश्न उरतो. तर तो तुम्ही केला पाहिजे. तर त्यामुळे मला त्यांचं ते विधान चांगलं वाटलं, की हे सत्यच आहे. पण ते माणूस सत्य पटकन स्वीकारायला तयार होत नाही. त्याला जरी माहीत असलं तरी त्याला वाटतं मला काही इतक्यात येणार नाही आणि मग आपण ऐकतो ह्याने 4 पिढ्यांचं आणि त्याने 8 पिढ्यांचं. करायचं आहे का? अरे तुमची एक पिढी तुम्ही जर व्यवस्थित जगलात आणि पुढची पिढी सुशिक्षित, सुसंस्कारित जरी घडवली, पुरेसं आहे ते. तेही आनंदाने जगतील, तुम्हीही पण आनंदाने जगा. दुसरा एक मुद्दा त्यांनी नाना पाटेकरांनी त्यामध्ये सांगितलं, नटसम्राट कुसुमाग्रज यांचं हे नाटक. वि. शिरवाडकर आपले तात्या, ज्यांना तात्या या नावाने आपण सर्व ओळखतो आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. शिरवाडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ते नटसम्राट हे नाटक उतरलेलं आहे आणि आप्पा बेलवलकर हे जे काही त्यातलं पात्र आहे, अतिशय मोठा नट म्हणजे नटसम्राटच तो आणि त्यांची झालेली वाताहत हे अनेकांनी महाराष्ट्रातल्या पाहिलेलं आहे. त्यामुळे नाना पाटेकरांनी त्याचा रेफरन्स देताना त्या ठिकाणी असं सांगितलं, की ते दुःख मला 4 भिंतीतलं वाटायला लागलं. शेतकऱ्यांचं दुःख कितीतरी मोठं आहे आणि जर आज मी नटसम्राट करायला लागलो, तर एका वेगळ्या पद्धतीने मी ते करेन. यामध्ये पहा मंडळी, नाना पाटेकरांचा नटसम्राटचा अनुभव, त्यांचा शेतकऱ्यांशी ते शेतकऱ्यांचं नाम या नाम फाउंडेशन मार्फत
भरपूर ते मदत करीत असतात, काम चालू असतं, ते सतत शेतकऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे ज्यांनी कोणी नटसम्राट बघितलंय त्यांना आप्पा बेलवलकर ह्या पात्राने हादरून सोडलेलं होतं, की वाईट वाटतं बघताना सगळं, की इतका अफाट उंचीवर गेलेला हा माणूस आणि मग नंतर त्यांची झालेली ती वाताहात. पण त्याला नाना पाटेकर आता त्यांच्या मते हे 4 भिंतीतले म्हणजे आपण कल्पना करू शकतो शेतकऱ्याचं दुःख किती मोठं आहे. ज्यांनी नटसम्राट पाहिलाय आणि जे शेतकऱ्यांचं आजची स्थिती पाहतायत, ते निश्चित यामध्ये तुलना करू शकतील. तर हे 2-3 मुद्दे मला असं वाटलं, की नाना पाटेकरांनी अतिशय चांगले सांगितले. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की हे सगळं सोडून जायचंय. तुम्ही अमर नाही आहात. त्यामुळे तो विचार मनात आणा आणि मग वागायला सुरुवात करा. एक गोष्ट मी एका जागी वाचलेली मला आठवते, की एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला असं सांगितलं, की "तू बाबा एक काम कर." तो नेहमी अस्वस्थ असायचा. तो नेहमी त्याला असं उद्याची चिंता असायची. तर त्याला सांगितलं, की "बाबा तू एक काम कर, की तू ह्या साधू पुरुषाकडे जा आणि सल्ला घे." तो त्या ठिकाणी गेला आणि त्यांना म्हणला, "मी असा-असा अस्वस्थ असतो. मला हे करायचं वाटतं, ते करावं वाटतं," वगैरे, वगैरे. त्यांनी सांगितलं, "मी काही शांत राहत नाही." तेव्हा ते साधू पुरुष त्याला म्हणाले, की "तू एक काम कर. तू उद्या तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे, असं समज आणि वाग." आणि मग तो त्याप्रमाणे वागायला लागला. तो आजच्या दिवशी खूपच चांगलं वागला. सगळं चांगलं त्याने केलं. कोणाविषयी वाईट बोलला नाही. कोणाविषयी वाईट त्याने विचार केला नाही. होईल तेवढी मदत केली आणि तो दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी पण तो जिवंत होता. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा त्या महाराजांकडे गेला आणि मग त्यांना विचारलं, "महाराज तुम्ही म्हणाला होतात, अरे मला तुला जगणं शिकवायचं होतं. आपल्याला हे माहीत असतं, की मला मृत्यू येणार आहे. पण तो जर उद्याच येणार असेल, तर आज आपण असं वागतो. तर तो येणारच आहे, म्हणून राहिलेले सगळेच दिवस आपण तसं वागलो, तर चांगलं नाही का होणार?" असे म्हणून त्यांनी त्याचे डोळे उघडले. खरंच या कथेतून खूप मोठा बोध घेण्यासारखा आहे आणि नाना पाटेकरांनी पुन्हा त्यावर एकदा प्रकाश टाकला. त्यामुळे हे पुन्हा एकदा ह्या विषयावर मला बोलावं असं वाटलं आणि खरंच सगळ्यांसाठीच हा सर्वव्यापी विषय आहे. ते जरी राजकारणासंदर्भात बोलले असतील, तरी सुद्धा कोणीही अमर नाही. अ, हेच खरं आणि त्याप्रमाणे वागणं आपण आपलं सुधारलं पाहिजे. त्यातच आनंद आहे. आज इथे थांबतो. आपण माझे व्हिडिओ बघता याबद्दल धन्यवाद. आपण माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्यापर्यंत सर्व व्हिडिओ अगदी सहजपणे पोहोचतील आणि आपण आपल्या प्रतिक्रिया ती मला कळवत राहा. आज या ठिकाणीच थांबतो. धन्यवाद मंडळी.